वेलकम टू ऑल. पहा आपला हा ऑसिलेशनचा 7 नंबरचा व्हिडिओ. याच्या आधी आपण ग्राफिकल व्हॅरिएशन ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन with respect to phase or with respect to time, if the particle starts from mean position or if the particle starts from extreme position, हे आपण पाहिलं आहे. आज आपल्याला पाहायचं आहे कॉम्बिनेशन और द कंपोजिशन ऑफ द टू सिंपल हार्मोनिक मोशन. मग याच्यामध्ये मी एक उदाहरण आधी डेमो दाखवतो तुम्हाला मी. ठीक आहे, माझ्याकडे काय आहे, एक हेवी स्पेअर आहे, हेवी बॉब आहे. ठीक आहे, आणि त्याला मी दोरी लटकवलेली आहे. तरी या ठिकाणी याला आपण सिंपल पेंडुलम असं म्हणू शकतो. ठीक आहे, मी जर हा बॉब त्याच्या मीन पोझिशनपासून डिस्प्लेस केला, सोडून दिलं, देन इट परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे, याला आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणू शकतो. मग या ठिकाणी या मोशनमध्ये मी जर एक परपेंडिक्युलर मोशन त्याला दिली, म्हणजे याच मोशनमध्ये मध्येच त्याला असा पुश दिला मी, तर अशा वेळेला म्हणजे दोन या मोशनचं आणि या मोशनचं कॉम्बिनेशन होतं आणि एक वेगळीच मोशन तयार होऊ शकते. ठीक आहे, मग याच्यामध्ये मग दोन अशा सिंपल हार्मोनिक मोशनचं जर कंपोजिशन केलं, आपण एकत्र आणल्या, तर तयार होणारी तिसरी मोशन ही कशी असेल. मग त्यात अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या केसेस आहेत. मग त्यापैकी आपल्या सिलेबसमध्ये काय आहे तर ते असं आहे. समजा ही एक मोशन आहे. कुठली मोशन आहे? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. इफ द ॲम्प्लिट्यूड इज व्हेरी लेस. ही काय आहे? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. आता दुसरी एक मोशन अशी घेतोय आपण, पाथ तोच आहे, म्हणजे आपण पाथ चेंज करत नाही. ठीक आहे, पाथ पण त्या दुसऱ्या मोशनचा तोच आहे. फक्त बदल काय आहे की दुसऱ्या मोशनचा आणि या मोशनचा पिरियड पण सेम आहे. म्हणजे याला समजा एक फेरी पूर्ण करायला 1 सेकंद एवढा वेळ लागतोय, तर दुसरी जी मोशन आहे की ज्या दोन मोशनचं आपल्याला कंपोजिशन करायचं आहे, त्यालाही 1 फेरी पूर्ण करायला तेवढाच वेळ लागतोय. म्हणजे पिरियड कसा आहे? सेम. फक्त दोघांची सुरुवात, इनिशियल फेज वेगवेगळा आहे. समजा याची सुरुवात इथून झाली आहे. ठीक आहे, तर याची सुरुवात कदाचित इथूनच झाली असेल. अशा दोन सेम पाथ असलेले, सेम पिरियड असलेला, ॲम्प्लिट्यूड वेगवेगळी आहे. एकाचा ॲम्प्लिट्यूड मोठा आहे, एकाचा ॲम्प्लिट्यूड लहान आहे. ॲम्प्लिट्यूड वेगवेगळे असलेले दोन सिंपल हार्मोनिक मोशन, अशी एक पर्टिक्युलर केस आपल्या 12वीच्या सिलेबसमध्ये आहे. पर्टिक्युलर केस आपल्या 12वी सिलेबसमध्ये आहे. मग ती केसमध्ये कंडिशन फार महत्त्वाचे आहेत. आता हे जे डिस्प्लेसमेंट आहे ते अलॉंग द एक्स ॲक्सिस आहे. ठीक आहे, दोन मोशनमध्ये काय फरक आहे? मग फरक फक्त लक्षात ठेवा, दोन्ही मोशनचा ॲम्प्लिट्यूड कसा आहे? वेगवेगळा आहे. दोन्ही मोशनचा ॲम्प्लिट्यूड कसा आहे? वेगवेगळा आहे. दोन्ही मोशनचा इनिशियल फेज कसा आहे? वेगवेगळा आहे. दोन्ही मोशनचा पिरियड कसा आहे? सेम आहे. दोन्ही मोशनचा पाथ कसा आहे? सेम आहे. अशा दोन मोशन, जसं की समजा ही एक छोटीशी मोशन आहे अशी, आणि त्यामध्ये दुसरी परत ॲड होती आहे, म्हणजे तिसरी मोशन ही तीच असते. फक्त तिसऱ्या मोशनचा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, तिसऱ्या मोशनचा रिझल्टंट त्यांचा इनिशियल फेज, ह्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतील. ते आपल्याला पाहायचं आहे. मग आज आपण पाहूयात कंपोजिशन ऑफ टू simple harmonic motions having the same period but different in their amplitude and initial phase, which are represented by the equations. तर या ठिकाणी पहा, कंपोजिशन ऑफ 2SHM सुरुवात कशी कराल? समजा तुम्हाला 3 मार्कासाठी प्रश्न विचारला. ठीक आहे, हे तुमचं होम असाइनमेंट आहे समजा. ठीक आहे, की कंपोजिशन ऑफ 2SHM मध्ये या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवात कशी करा? लेट अस कन्सिडर द टू सिंपल हार्मोनिक मोशन्स हॅविंग द सेम पिरियड, सेम फ्रिक्वेन्सी, किंवा त्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणलं तरी चालतं. ठीक आहे, बट डिफरंट ॲम्प्लिट्यूड A1 A2 and different initial phases alpha 1 alpha 2 are represented by the equations 1 and 2. म्हणजे पहिलं वाक्य लिहिलं तुम्ही, हे दोन इक्वेशन काय रिप्रेझेंट करतायत ते लिहिलं. ठीक आहे, दोन इक्वेशन काय रिप्रेझेंट करतायत ते लिहिलं. आणि याच्यामध्ये या ठिकाणी इथं x1 x2 लिहिलात तुम्ही. x1 इज द A1 साइन ओमेगा टी प्लस, लक्षात ठेवा असं कंपोजिशन जे आहे ते आपल्या फर्स्ट पेपरमध्ये 3 ठिकाणी आहे. किती ठिकाणी आहे? 3 ठिकाणी आहे.
मग कुठं ॲम्प्लिट्यूड वेगळा आहे, कुठं इनिशियल फेज वेगळा आहे, कुठं इनिशियल फेज दिलेलाच नाही, कुठं फ्रिक्वेन्सीमध्ये बदल आहे, कुठं ॲम्प्लिट्यूड सेम, ह्या गोष्टी कन्फ्यूज करू शकतात. म्हणून हा भाग लक्षात ठेवायचं की इथं वेगळं काय आहे. डिस्प्लेसमेंट अलॉंग द एक्स ॲक्सिस आहे, ॲम्प्लिट्यूड वेगवेगळे आहेत, इनिशियल फेज वेगवेगळे आहेत. हे काय रिप्रेझेंट करतात ते पहिलं वाक्य असेल तुमचं. हे दोन इक्वेशन काय रिप्रेझेंट करतात तर लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन रिप्रेझेंट करतात, विच आर हॅव्हिंग द डिफरंट ॲम्प्लिट्यूड A1 A2 अँड डिफरंट इनिशियल फेजेस. पाथ तोच आहे, पिरियड तोच आहे, ते पण तुम्ही तुमची पहिल्या वाक्यामध्ये ते लिहू शकता. त्याच्यानंतर त्या खालच्या ओळीमध्ये अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ व्हेव्स 11वीमध्ये झालं आहे आपल्याला, हे ना. एका पॉईंटला दोन व्हेव्ह जर एकत्र येत असतील, दोन मोशन जर एकत्र येत असतील, तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असतो तर व्हेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट प्रोड्युस्ड बाय द इंडिव्हिज्युअल व्हेव्स. म्हणजे त्या ठिकाणी दोन व्हेव्हचं डिस्प्लेसमेंटचं व्हेक्टर सम होतो. आता व्हेक्टर सम या ठिकाणी आपण काही इथं डायरेक्शन कोण इंडिकेट करतं तर हा फेज इंडिकेट करतो, त्याच्यामुळे त्याला मायनस प्लस असं लिहिण्याची काही गरज पडत नाही. म्हणून या ठिकाणी अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स डायरेक्ट असं लिहिता येतं. द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज द एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जो आहे तो काय आहे, x इज इक्वल टू x1 प्लस x2. मधला जो भाग लिहिलेला नाही तो तुम्हाला लिहायचा आहे, ठीक आहे. मी फक्त एक्सप्लेन करतो आहे. आता दोघांची किंमत जी आहे, x1ची किंमत, x2ची किंमत. x1ची किंमत लिहिली काय आहे, A1 साइन ओमेगा टी प्लस फाय 1 अँड A2 इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय 2. आता या ठिकाणी या दोन इक्वेशनच्या मध्ये तुम्ही काय करू शकता, बाय युझिंग द इक्वेशन, बाय युझिंग द फॉर्म्युला, इक्वेशन नाही फॉर्म्युला, साइन ए प्लस बी, है ना. साइन ए प्लस बी काय फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बीचा, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, है ना. मग इथं तुम्ही ते ॲड करू शकता, वाढवू शकता बाय युझिंग द फॉर्म्युला. काय, साइन ए प्लस बी, काय रे याचं एक्सपान्शन, एक्सपान्शन असं आहे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, हे एक्सपान्शन आहे. मग या स्टेपच्या मध्ये तुम्ही हे लिहू शकता काय, बाय युझिंग द फॉर्म्युला. मग यासाठी फॉर्म्युला वापरला. इथं ए म्हणजे काय ओमेगा टी आहे, बी इथं काय फाय 1 आहे, मग वापरला. त्यासाठी इथं स्क्वेअर ब्रॅकेट वापरला आहे आपण, साइन ओमेगा टी इंटू कॉस फाय 1, त्यानंतर प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय 1, म्हणजे पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन झालं, या पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन झालं, प्लस A2. आता दुसऱ्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करायचं आहे, परत तोच फॉर्म्युला वापरला तिथे पण, साइन ए प्लस बी इज अ साइन ए कॉस बी प्लस कॉस बी कॉस ए साइन बी, साइन ओमेगा टी कॉस ऑफ फाय 2, आता इथं फाय 2 येईल, आणि कॉस ओमेगा टी साइन फाय 2 एक्सपान्शन केलं आहे हे वापरून, ठीक आहे. आता याच्यानंतर पुढची स्टेप, एकूण किती टर्म्स भेटल्या आहेत, 4, 1 2 3 आणि 4. या 4मधून पहिली टर्म आणि तिसरी टर्म पहा व्यवस्थित, पहिली आणि तिसरी. म्हणजे याच्यामध्ये पहा साइन ओमेगा टी आहे, इथे पण साइन ओमेगा टी आहे. याचा अर्थ त्या पहिल्या आणि तिसऱ्या टर्ममधून मला साइन ओमेगा टी वेगळं करता येऊ शकतं, वेगळं केलं. शिल्लक काय राहील ब्रॅकेटमध्ये, मग शिल्लक राहील A1 कॉस ऑफ फाय 1, लिहिलं इथं कॉस फाय 1, आणि याच्यात काय शिल्लक राहील A2 कॉस फाय 2, A2 कॉस फाय 2. आणि ही दुसरी टर्म आणि चौथी टर्म, या दोन टर्ममधून कॉस ओमेगा टी बाहेर काढता येतं, म्हणजे कॉमन भाग आहे तो. तर कॉस ओमेगा टी मी जर बाहेर काढला तर ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील, इथं काय शिल्लक राहील तर इथं A1 ने मल्टिप्लाय करायचं आधी, A1 साइन फाय 1, A1 साइन फाय 1 प्लस A2 साइन फाय 2. पहा आधी आपण काय केलं, हा फॉर्म्युला वापरला आणि त्यातून कॉमन टर्म्स वेगळ्या केल्या. कुठल्या कॉमन, साइन ओमेगा टी आणि कॉस ओमेगा टी ब्रॅकेटच्या बाहेर ठेवलं. आता ब्रॅकेटच्या आतमध्ये राहिलेला भाग जो आहे तो आहे तसा आपल्याला घेऊन पुढे या ठिकाणी त्याचं मॅनिप्युलेशन करता येणार नाही. काय करतोय आपण मग, त्या ब्रॅकेटसाठी ही स्टेप लक्षात ठेवायची चांगली कायमस्वरूपी, स्टार करतो या स्टेपला मी, ठीक आहे. पहिला ब्रॅकेट जो आहे तो पहिला ब्रॅकेट म्हणजे A1 कॉस फाय 1 प्लस A2 कॉस फाय 2.
हा जो पहिला ब्रॅकेट आहे त्याला एक सबस्टिट्यूट करतो त्याला आपण वेगळ्यानी. कशाने सबस्टिट्यूट करतोय आपण? आर कॉस डेल्टा. 3 आणि 4 इक्वेशन फार महत्त्वाचे आहेत. पहिल्या ब्रॅकेटसाठी काय ठेवलं आपण? आर कॉस डेल्टा. तसंच दुसरा ब्रॅकेट काय आहे? A1 साइन φ1 प्लस A2 साइन φ2. त्यासाठी काय ठेवलं आहे आपण? आर साइन डेल्टा. ओके, आर साइन डेल्टा. आता या ठिकाणी ह्या किमती ज्या आहेत फ्रॉम इक्वेशन 3 and 4 पुट दिस व्हॅल्यू इन द अबोव इक्वेशन. जर या दोन व्हॅल्यूज मी याच्यामध्ये ठेवल्या तर याच्यानंतरचं पुढचं जे इक्वेशन असेल ते काय येईल? तर ते पहा काय येईल. ठीक आहे, पहिला ब्रॅकेट काय ठेवलं मी? आता हेच का ठेवायचं ते पुढे कळेल आपल्याला. पण त्या पहिल्या ब्रॅकेटची किंमत काय ठेवली आहे? आर कॉस डेल्टा ठेवली आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, वेगळं लेटर वापरायचं नाही, आहे तेच वापरायचं आहे. ठीक आहे, काय केलं आपण? त्या पहिल्या ब्रॅकेटची किंमत काय ठेवली आहे? आर कॉस डेल्टा. दुसऱ्या ब्रॅकेटची किंमत काय ठेवली आहे? आर साइन डेल्टा, कारण कॉसला कॉस साईनला साईन. आता या दोन ब्रॅकेटमध्ये आपल्याला आर वेगळं आहे ते कॉमन आहे ते काढता येतं. आर जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहतं? साइन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल्टा. आर कॉमन बाहेर काढला, ब्रॅकेट ठेवला आपण त्याला. आता ब्रॅकेटला व्यवस्थित पहा, ते कशाचं एक्सपान्शन आहे? तर परत साइन ए प्लस बीचा रिव्हर्समध्ये फॉर्म्युला वापरला आपण. म्हणजेच काय आहे? साइन ओमेगा टी प्लस डेल्टाचा तो काय आहे? एक्सपान्शन आहे ब्रॅकेट. याचं एक्सपान्शन हे आहे ना. तर अशा पद्धतीने या ठिकाणी असं एक या ठिकाणी येऊ शकतं. म्हणून तर आपण या ठिकाणी आर कॉस डेल्टाची किंमत काय ठेवली आहे? A1 कॉस अल्फा 1 प्लस A2 कॉस अल्फा 2. आर साइन डेल्टाची किंमत काय ठेवली आहे? A1 साइन अल्फा 1 प्लस A2 साइन अल्फा 2. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्याला मी स्टार केले त्या स्टेपला 3 आणि 4ला. 5 नंबरचं इक्वेशन पहा. या इक्वेशनवरून काय समजतं आपल्याला? की अगेन इट परफॉर्म, इथं वाक्य लिहायचं, अगेन इट परफॉर्म लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. कारण याच्यावरून समजतं की त्याची मोशन वेगळी नाही, सर्क्युलर नाही आहे किंवा वेगळी नाही, इलिप्टिकल नाही. त्याची मोशन कशी आहे? सिम्पल हार्मोनिक मोशनच आहे. की ज्या मोशनचा आर हा ॲम्प्लिट्यूड आहे आणि ज्या मोशनचा डेल्टा हा काय आहे? इनिशियल फेज आहे. ते तुम्ही इथं लिहू शकता. अगेन resultant motion is again linear simple harmonic motion whose amplitude is the r and whose initial phase is the delta. एवढं लिहिलं की त्याच्यानंतर त्या खालच्या ओळीमध्ये आपलं उत्तर संपलेलं नाही, शेवटपर्यंत जायचं आपल्याला. आता आपल्याला रिझल्टंट मोशनची ॲम्प्लिट्यूड काढायची आहे. कशी काढायची आहे? इक्वेशन नंबर 3 आणि 4 लक्षात ठेवायचं. इक्वेशन नंबर 3 आणि 4चं वर्ग करून बेरीज करायची आहे. इथं लिहायचं वाक्य, स्क्वेअर अँड ॲड इक्वेशन नंबर 3 and 4 वी गेट. वी काय गेट? इथं लिहिले आहे ना. इक्वेशन नंबर 3 काय आहे? त्याची इक्वेशन नंबर 3ची डावी बाजू आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा वर्ग केला. परत इक्वेशन नंबर 4ची डावी बाजू आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा 3 नंबर आणि 4 नंबरचे इक्वेशन जे ते इथे लिहितो मी परत. आर कॉस डेल्टा म्हणजे काय घेतलेलं आहे? A1 कॉस φ1 प्लस A2 कॉस φ2. तसंच आर साइन डेल्टा बरोबर काय आहे? A1 साइन φ1 प्लस A2 साइन φ2. याचा वर्ग करून बेरीज करायची आपल्याला. याचा वर्ग केला, इथं लिहिला आहे. याचा वर्ग केला, दोघांची बेरीज केली, वर्ग करून बेरीज करायची. आता याचा वर्ग, ब्रॅकेटचा वर्ग येतो प्लस त्या ब्रॅकेटचा वर्ग. आता ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे. ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय आहे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab असा आहे. मग या ठिकाणी पहा, याच्यामधून कॉमन काय भेटतो? आर स्क्वेअर. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहतं? कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा. इट इज 1. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज द 1. त्याची किंमत 1 मी लिहिली आहे. आता पहिल्या ब्रॅकेटचं या ठिकाणी एक्सपान्शन केलं आहे. याचा वर्ग केला, A1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर φ1 प्लस 2 टाइम्स AB. दोघांचं या ठिकाणी गुणाकार करतोय 2 टाइम्स. 2 टाइम्स A1 A2 कॉस ऑफ φ1 कॉस ऑफ φ2 प्लस याचा वर्ग आहे ना A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर φ2
प्लस आता या ब्रॅकेटचा वर्ग करायचा आहे. त्याचा ब्रॅकेटचा वर्ग इथे लिहिला आहे. तो काय आहे a1 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय वन प्लस 2 टाइम्स a1 a2 साइन फाय वन इंटू साइन फाय टू प्लस a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय टू. दोन्ही ब्रॅकेटचा वर्ग केला. फॉर्म्युला कुठला वापरला a प्लस बी ब्रॅकेटचा वर्ग a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरून त्याचं एक्सपान्शन केलं आहे. ठीक आहे, याला सराव लागेल. असं तुम्हाला मी सांगितलं आहे आणि ते लक्षात राहील असं होत नाही. ते न पाहता तुम्हाला लिहून काढावं लागेल. ओके, त्यानंतर या ब्रॅकेटमध्ये या दोन ब्रॅकेटला व्यवस्थित पहा. ठीक आहे, पण याच्यामधून a1 स्क्वेअर ही टर्म a1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय वन आणि a1 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय वन कॉमन काय भेटेल a1 स्क्वेअर. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील कॉस स्क्वेअर फाय वन प्लस साइन स्क्वेअर फाय वन इट इज 1. याचा अर्थ a1 स्क्वेअर 1 येतो. तसंच या ठिकाणी a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय टू आणि a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय टू याच्यामधून a2 स्क्वेअर काय भेटेल कॉमन भेटेल. जर a2 स्क्वेअर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील कॉस स्क्वेअर फाय टू प्लस साइन स्क्वेअर फाय टू. अँगल सेम आहे, अँगल सेम आहे याचा अर्थ किंमत किती येईल 1 म्हणून a2 स्क्वेअर 1. आता पहा या दोघांमध्ये म्हणजे 2 टाइम्स a1 a2 कॉस फाय वन कॉस फाय टू आणि 2 टाइम्स a1 a2 साइन फाय वन साइन फाय टू याच्यामध्ये कॉमन काय आहे 2 टाइम्स a1 a2. शिल्लक काय राहतं मग कॉस फाय वन कॉस फाय टू प्लस साइन फाय वन साइन फाय टू हे शिल्लक राहील. आता या ब्रॅकेटला व्यवस्थित पहा, या ब्रॅकेटला व्यवस्थित पहा. हे ब्रॅकेट म्हणजे कशाचं एक्सपान्शन आहे तर कॉस ए मायनस बी. कशाचं एक्सपान्शन आहे ते कॉस ए मायनस बी. कॉस ए मायनस बीचं एक्सपान्शन काय असतं तर कॉस ए कॉस बी कॉस ए कॉस बी. ठीक आहे, इथं मायनस असेल तर इथं काय येतं प्लस. इथे मायनस असेल तिथे प्लस, इथं प्लस असेल तर इथे मायनस, उलट असतं. कॉस ए कॉस बी इंटू साइन ए प्लस साइन ए साइन बी हे त्याचं एक्सपान्शन आहे. म्हणजे या ठिकाणी इथं कॉस ऑफ ए म्हणजे काय फाय वन, बी म्हणजे काय फाय टू. कॉस ए मायनस बी म्हणजेच काय कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. म्हणजे याचं या ठिकाणी याचं हे एक्सपान्शन आहे काय कॉस ए मायनस बीचं एक्सपान्शन आहे. म्हणजे कॉस ए मायनस बी आपण असा लिहू शकतो. कसा तर या ठिकाणी इथं असं ब्रॅकेट हा असा ब्रॅकेट पाहिजे. ओके, कॉस ऑफ फाय वन मायनस फाय टू. म्हणजे या ठिकाणी पहा याची किंमत किती आहे a1 स्क्वेअर हा a2 स्क्वेअर कारण एक गुंतोय आपण ती किंमत काही चेंज होणार नाही. म्हणजे आर स्क्वेअर इकडे काय शिल्लक आहे डाव्या बाजूला आर स्क्वेअर. सो आर स्क्वेअर इज द a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स a1 a2 कॉस ऑफ फाय वन मायनस फाय टू. आर स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट बोथ द साइड वी गेट आर इज इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स a1 a2 कॉस ऑफ फाय वन मायनस फाय टू. इक्वेशन नंबर 6. आरचं जे इक्वेशन आलेलं त्याला इक्वेशन नंबर 6 म्हणूयात आपण. ओके, ॲम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट मोशन काढला आपण. नेक्स्ट फेज काढायचा आहे तुम्हाला. डिवाइड इक्वेशन नंबर 3 4/3 है ना. 4 काय आहे आणि 3 काय आहे पहा. मी परत लिहितो 3 आर कॉस डेल्टा इज इक्वल टू a1 कॉस ऑफ फाय वन प्लस a2 कॉस फाय टू. तसंच आर साइन डेल्टा काय आहे a1 साइन फाय वन प्लस a2 साइन फाय टू. ओके, इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 4 डिवाइड इक्वेशन 4/3 4/3 भागाकार करायचा आहे तेव्हा इनिशियल फेज भेटतो. तर डिवाइड 4/3 केलं वरतीच आर साइन डेल्टा खाली आर कॉस डेल्टा. तर याच्यामध्ये या ठिकाणी इथं a1 साइन फाय वन ठीक आहे प्लस a2 साइन फाय टू बरोबर आहे. तर डिवाइड बाय a1 कॉस फाय वन प्लस a2 कॉस फाय टू. ठीक आहे, तर याच्यामध्ये या ठिकाणी आर गेट कॅन्सल्स विथ इच अदर. साइन डेल्टा अपॉन कॉस डेल्टा इज अ टॅन डेल्टा. हा तिसरा फॉर्म्युला आपला. ठीक आहे, टॅन डेल्टा इज इक्वल टू a1 साइन फाय वन प्लस आहे तसं ठेवलं आहे. हा टॅन जो आहे तो तिकडे घेतला तर इन्व्हर्स होईल तो. म्हणून डेल्टा बरोबर टॅन इन्व्हर्स काय तर टॅन इन्व्हर्स a1 साइन फाय वन प्लस a2 साइन फाय टू अपॉन a1 कॉस ऑफ फाय वन प्लस a2 कॉस फाय टू.
म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी याचं ॲनालिटिकल ट्रीटमेंट विचारलं कंपोजिशन ऑफ 2SHMचं, तर इथंपर्यंत तुमचं उत्तर जाईल आणि थांबेल. याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला या ठिकाणी वेगळा प्रश्न विचारला, ठीक आहे, वेगळा म्हणजे काय विचारलं, समजा या ठिकाणी समजा तुम्हाला याच्यापेक्षा वेगळा प्रश्न विचारला आणि तो विचारला आहे की रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जी आहे, जर त्या दोन SHM मधला फेज डिफरन्स तुम्हाला माहीत असेल तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय असेल असं जर विचारलं असेल तर स्पेशल केसेस म्हणूयात आपण त्याला. मग त्यामध्ये या ठिकाणी या स्पेशल केसेस ज्या आहेत त्या काय आहेत पाहूयात आपण. ओके, ॲम्प्लिट्यूड फक्त काढायचं. ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ठीक आहे. काय आहे ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला? R इज इक्वल टू अंडर रूट A1 square plus A2 square plus 2 times A1 A2 cos of phi1 minus phi2. ठीक आहे, ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला आहे. मग याच्यामध्ये या ठिकाणी इथं जर फेज डिफरन्स माहीत असेल आपल्याला, फर्स्ट केस द फेज डिफरन्स बिटवीन द टू सिम्पल हार्मोनिक मोशन इज इक्वल टू 0 degree, is equal to 0 degree, then the cos of 0, then the cos of, therefore the cos of phi1 minus phi2 means cos of 0 becomes 1. We know cos of 0 is the 1. So by putting the value of cos of that angle or phase difference is equal to 1, R become under root A1 square plus A2 square plus 2 times A1 A2. It is a square of A1 plus A2 bracket square. Okay, then we get the R is equal to A1 plus A2 bracket square. It is in a square root, so R becomes A1 plus A2. ठीक आहे, R becomes A1 plus A2. तर आपण वेगळ्या बोर्डवरती पाहूयात, नोटमध्ये पाहूयात हा भाग. जर हा भाग तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल तर या ठिकाणी हाच भाग आपण नोटमध्ये पाहूयात, कारण हे स्पेशल केस जे आहेत त्या स्पेशल केस आपल्याला त्यामध्येच पाहावी लागतील. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये आधी सुरुवातीला पाहिला आपण फेज डिफरन्स किती होता? 0 होता. फेज डिफरन्स काय होता? 0 होता. तर ओके, पण या ठिकाणी आपण R इज इक्वल टू अंडर रूट, आपला फॉर्म्युला असा आहे A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स A1 A2 cos of phi1 minus phi2. ओके, फर्स्ट केस पाहिली आपण. जर ॲम्प्लिट्यूड सेम असेल तर R किती येतो? जर फेज डिफरन्स हा 0 असेल दोन सिम्पल हार्मोनिक मोशनमधला, तर R इज इक्वल टू काय भेटतो? A1 प्लस A2. त्यात परत अजून स्पेशल केस पाहिली आपण. इफ द बोथ सिम्पल हार्मोनिक मोशन्स आर द सेम, ॲम्प्लिट्यूड आर द सेम, देन मीन्स A1 इज इक्वल टू A2. असं जर असेल तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ द कंपोजिशन ऑफ 2SHM बिकम्स 2 टाइम्स A. इट बिकम्स 2 टाइम A. जसं आपण हा फेज डिफरन्स फर्स्ट केस पाहिली आपण, की ज्याच्यामध्ये फेज डिफरन्स किती घेतला होता आपण? 0 घेतला होता. त्याच ठिकाणी आपण सेकंड केस पाहूयात की ज्यामध्ये फेज डिफरन्स म्हणजेच phi1 मायनस phi2 हा जर 180 घेतला, किंवा त्याला आपण पाय रॅडियन म्हणूयात, आपण त्याला पाय रॅडियन घेतला आपण, तर कॉस ऑफ 180 किंवा कॉस ऑफ पाय किती येतो? -1 येतो. नाही, कॉस ऑफ 180 is the -1. So total this third term becomes -2 times A1 A2. So R is the under root, it is the A1 minus A2 bracket square. It becomes A1 minus A2, कारण ही जर टर्म
मायनस झाली तर ते असं होईल a1² + a2² -2 टाइम्स a1 a2. सो इट इज अ स्क्वेअर ऑफ द a1 - a2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो स्क्वेअर रूट ऑफ द then finally r becomes a1 - a2. a1 - a2. If the amplitude is again same, means a1 is equal to a2, then r becomes 0. त्यामध्ये परत स्पेशल केस, जर amplitude सेम असेल तर r काय होईल, 0 होऊन जाईल. अजून एक अँगल पहा, तिसरा आपण स्पेशल केस पाहूयात. आपण हे दोन केस विचारतात, 0 आणि 180, किंवा त्याला पाय असं म्हणतो आपण. अजून एक केस पाहिली आपण, 90 डिग्री पाहिलं आपण, π/2 पाहिलं आपण. तर 90 डिग्रीसाठी काय येईल इथं, सपोज दॅट इट इज अ π/2. π/2 जर घेतला तर cos π/2 cos 90 बिकम्स 0. cos 90 किंवा cos π/2 0. ही थर्ड टर्म जी आहे 2 टाइम्स a1 a2, ही टर्मच काय होईल, 0 होईल. म्हणजे जर फेज डिफरन्स हा 90 डिग्री असेल तर थर्ड केसमध्ये r किती येऊन जाईल, √ असा येऊन जाईल, a1² + a2². अँड इफ द बोथ amplitude आर सेम, then it is a 2 times a². So r becomes, if amplitude are same, then r becomes a √2. जर amplitude सेम असेल तर इथे काय येईल, 2 times a². तो स्क्वेअर रूटमध्ये, तो स्क्वेअर रूटच्या बाहेर जर काढला तर हा a √2. हे कशासाठी येतं, ॲम्प्लिट्यूड सेम असेल तर, आणि तो फेज डिफरन्स हा 90 डिग्री किंवा π/2 असेल तर. तर अशा या 3 स्पेशल केसमध्ये पहिल्या 2 ज्या केसेस सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित फक्त लक्षात असू देत. ते असं सेपरेटली काही विचारले जाणार नाहीत. तरी या ठिकाणी फक्त डेल्टापर्यंत आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. ठीक आहे, डेल्टापर्यंत जायचं आहे. आपण इथेच थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.